या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही मागणी केलेली, आज आक्रमक झालेला समाज आहे, काय नेमकं सरकारला सांगणं असेल? समाज जो एकाकी आक्रमक झालेला नाही, त्याच्या पाठीमागं कारण आहे. म्हणजे या देशातील सामाजिक राजकीय न्याय व्यवस्थेने सातत्याने बंजारा समाजावर अन्याय केलेला आहे. आणि आज आम्ही जी मागणी घेऊन मोर्चा काढलेला आहे ती मागणी अतिशय न्यायिक आणि संविधानिक आहे की बंजारा समाजाला महाराष्ट्रातील एसटीचं आरक्षण मिळावं. कारण की आम्ही एकाएकी मागणी करत नाही, गेली 35-40 वर्षापासून या मागणीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. भले आंदोलनं छोटी केली असेल आम्ही, परंतु मागणी सातत्याने करीत होतो. परंतु शासनाने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली, हे सर्वात मोठं दुर्दैव. म्हणून आक्रमक झालेला हा समाज आहे. मात्र आज या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देखील दिला. यामध्ये धनंजय मुंडे देखील आले होते. त्यांनी भाषण करत असताना वंजारा आणि बंजारा एक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. काय नेमकं त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया असेल? नाही, ज्या धनंजय बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून पाठिंबा दिला आहे, आम्ही त्यांचे अतिशय हार्दिक आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे साहेब जे भाषणात बोलले बंजारा एक आहे, तर इथं आदरणीय वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हयात असताना त्यांच्या प्रत्येक राजकीय लढाईमध्ये बंजारा समाजाने अतिशय एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी पाठिंबा त्यांना दिलेला आहे. त्यांना राजकीय आणि सामाजिक ताकद दिलेली आहे. त्या अर्थाने बीड जिल्ह्यातील बंजारा समाज सामाजिकदृष्ट्या एक प्रेमाचे नाते आम्ही सहज म्हणत असतो, आपण एक आहोत. परंतु त्यामध्ये त्यांनी दाखला देत असताना तमिळनाडू आणि कर्नाटकचा दिला की त्या ठिकाणी आम्ही सुद्धा एसटीमध्ये आहेत. नाही, मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तिथं बोलावं ना. एसटी ते जर असतील ना तर त्यांना आम्ही विरोध करायचे काही कारण नाही. परंतु आजचा मोर्चा बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी काढण्यात आलेला होता. आपले जे बंजारा बांधव आहेत त्यांनी संताप देखील व्यक्त केला आणि धनंजय मुंडे यांनी ते वाक्य मागं घ्यावं अशा घोषणाबाजी देखील केली. नाही, ठीक आहे, भावनेच्या भरात बोलताना कदाचित त्यांचा हेतू तसा नसावा. राजकीयदृष्ट्या इथं बीड जिल्ह्यातील बंजारा समाज मुंडे परिवारावर प्रचंड प्रेम करतो, त्या अर्थाने ते बोलले असेल. मात्र आमच्या ताटातलं घेतलं जातं. या अगोदर देखील 2.5% घेतलं आणि आता परत आणखी आम्ही जर एसटीमध्ये चालला असेल तर परत तुम्ही त्याला कशाला हे करता अशी देखील मागणी केली. 100% आदरणीय सुधाकररावजी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब विरोधी पक्षनेते असताना 2% आरक्षण आमच्या सुधाकरराव नाईक साहेबांनी वंजारी समाजाला दिलेला आहे. तो इतिहास झालेला आहे. त्याची पुनरावृत्ती तरुणाला नाही आवडणार. तरुणाचं जे रोष असेल ना तर त्या तरुणाचा रोष जो आहे